नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, यंदाची वटपौर्णिमा ही अत्यंत खास असणार आहे, कारण या दिवशी अत्यंत दुर्मिळ असा योग हा जुळून आलेला आहे. तो म्हणजे कोणता? तर या वर्षी वटपौर्णिमा ही सोमवारी आलेली आहे. सोमवार हा भगवान शिव व चंद्राचा वार मानला जातो. वडाच्या झाडाच्या साक्षात शिवशक्तीचा वास असतो. त्यामुळे सोमवारी वटपूजन केल्याने त्या व्रताचे फळे अनंत पटीने वाढत असतं. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी आकाश मंडलात शुभयोग आणि सौभाग्य योग तर निर्माण होतच असतात. हा योग वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी आणि पती पत्नीमधील प्रेम वाढवण्यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो. ही जी स्थिती आहे ती या दिवशी सती सावित्रीने आपल्या दृढ संकल्पनेने आपल्या बुद्धीच्या जोरावर यमराजाकडून आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण घरात परत आणले होते. म्हणूनच हा सण केवळ एक पारंपरिक नसून तर स्त्री प्रेमाच्या आत्मबलाची शक्ती दर्शवत असते. यंदा 29 जून 2026 रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. वटपौर्णिमेचा प्रारंभ हा पहाटे 3:06 सुरू होणार आहे आणि तिचा समाप्ती 30 जूनला पहाटे 5:57 होणार आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की या दिवशी आपल्याला काय करायचे आहे, काय करायचे नाही, संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. बघा, वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनीने पहाटे लवकर उठून स्नान करावे. सगळे सकाळची कामे आटपून लवकर वटपौर्णिमेचा संकल्प करावं. नवे वस्त्र किंवा शुभ साडी परिधान करावी. अगदी नवीन असावी असा आग्रह नाही, पण निदान सुतक, विटाळ, अशुभ कार्यामध्ये ती नेसलेली नसावी. साडी काही कारणाने किंचित फाटलेली, जाळलेली किंवा छिद्र पडलेली असली तरी अशी साडी अजिबात नेसू नये. बघा, 2. सर्वप्रथम देवाऱ्यातील गणपती कुलस्वामिनी यांची पूजा करून त्याचे स्मरण करून त्यानंतरच वडाची पूजा करावी. 3. वट सावित्रीचा उपवास तुम्ही सकाळी सूर्योदयापासून तो सूर्य मावळल्यानंतर किंवा रात्री चंद्राची पूजा करून देखील तुम्ही सोडू शकता, किंवा वडाला जाऊन आल्यानंतर देखील तुम्ही उपवास सोडू शकता. तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हा उपवास सोडू शकता. वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला लाल, पिवळा, केशरी, गुलाबी अशा रंगाच्या साड्या नेसून तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा ही करायची आहे. पांढऱ्या किंवा डार्क निळ्या रंगाची साडी नेसून आपल्याला ही पूजा करायची नाही. 5. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाला आणि पूजेला विशिष्ट असे रंगाचे महत्त्व सांगितले जाते. रंग हे केवळ दिसायला सुंदर नसतात, तर त्यामध्ये एक विशिष्ट ऊर्जा समाविष्ट असते. 6. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात किंवा सौभाग्याच्या सणात काळा रंग पूर्णपणे वर्ज्य केला जातो. काळा रंग हा राहू केतूशी शनीशी संबंधित असून राहूची नकारात्मकता आकर्षित करतो. हा रंग दुःखाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे वटपौर्णिमेला काळी साडी किंवा काळी बॉर्डर असलेली साडी, बांगड्या अजिबात घालू नका. तसेच पांढरा रंग हा देखील सौभाग्याच्या पूजेत वर्ज्य मानला जातो. त्यामुळे पांढरा रंग देखील आपल्याला वर्ज्य करायचा आहे. तसेच निळ्या रंगाची साडी सुद्धा आपल्याला वर्ज्य करायची आहे. हे व्रत करणाऱ्या महिलांनी हातामध्ये काचेच्या हिरव्या किंवा लाल बांगड्या घालाव्या. काचेच्या बांगड्या शुभतेचे प्रतीक मानले जाते. काचेच्या बांगड्याचा जो खणखणाट असतो तो घरातील नकारात्मक ऊर्जा दूर पळवतो आणि काचेच्या बांगड्यामधून निघणारा ध्वनी वातावरणात पवित्रता निर्माण करत असतो. वडाचं झाड जर तुमच्या आजूबाजूला नसेल तर तुम्ही बघा, जसं नागपंचमीचं चित्र आपण काढून त्याची पूजा करतो किंवा रांगोळी काढून, तसं आपण वडाच्या झाडाच्या रांगोळीचे काढून पूजा करा. पण प्राण नसलेल्या वडाच्या फांदीची पूजा करून तुम्हाला कोणतेही पुण्यफळ मिळणार नाही. वडाच्या झाडाची जी फांदी आहे ती तोडून आणून त्याची पूजा करू नका, हे चुकीचं आहे. उपवास करताना आहारामध्ये दूध, फळे, साबुदाणा, खिचडी, रताळे, सुकामेवा यापैकी तुम्हाला जे उपलब्ध असतील ते पदार्थ खा. भगर खा. तसेच फळामध्ये जांभूळ हे पदार्थ उपवासात खात नाहीत. 10. सोयरं, सुतक, मासिक धर्म यासारख्या अडचणी असतील तर पूजा करणं टाळा, फक्त उपवास करा. या दिवशी आपण उपवास करतो. मन शांत, प्रसन्न ठेवा. वादविवाद करणे, अपशब्द बोलणे, खोटे बोलणे, परनिंदा किंवा परान्न खाणे या सगळ्या गोष्टी या दिवशी टाळा. तसेच तामसिक पदार्थाचे सेवन सुद्धा करू नका. समजा या दिवशी तुम्हाला ओटी भरायला कोणीही सवासण मिळाले नाही तर तुम्ही एखाद्या देवी मंदिरात जाऊन तिथली कुलस्वामिनी देवीची ओटी भरली तरीही चालेल. ज्या महिलांना प्रेग्नेंट आहेत म्हणजे गर्भवती महिला आहेत तर त्यांनी समजा पूजा करायला जाणार असेल तर त्यांनी फक्त पूजा करा, प्रदक्षिणा घालू नका. दुसरी गोष्ट म्हणजे कोणाचीही ओटी भरू नका आणि कोणाकडूनही ओटी भरून घेऊ नका. आणि ज्यांना गरोदरपणामध्ये त्रास होत असेल त्यांनी यंदा पूजा आणि उपवास दोन्ही टाळलं तरीही चालतं.
तसेच वडाच्या झाडाखाली दिवा लावणार असेल तर तुपाचा दिवा तुम्हाला झाडाच्या उजव्या बाजूला लावायचा आहे आणि तेलाचा दिवा लावायचा असेल तर वडाच्या डाव्या बाजूला लावायचा आहे. वटपौर्णिमेला तुम्ही शुभ मुहूर्त पाळू शकत नसाल तर दिवसभर कधीही पूजा करू शकता. फक्त संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्हाला वडाची पूजा करता येणार नाही, हे लक्षात असू द्या. धर्मशास्त्रानुसार सांगायचं झालं तर संध्याकाळी सूर्यास्तानंतर आपण कोणत्याही झाडाची पानं फुलं तोडू नये असा नियम आहे. वडाच्या झाडाची पूजा शक्यतो तुम्हाला जमेल तर जास्तीत जास्त 12-1च्या आतच तुम्हाला करून घ्यायची आहे. वटसावित्री व्रतामध्ये वटवृक्षाला 7, 11, 21 किंवा 108 प्रदक्षिणा घातल्या जातात आणि वडाभोवती कच्चा सूत गुंडाळला जातो आणि तो धागा जर उरलेला असेल तर तो तसेच आपल्याला तिथेच ठेवायचा आहे आणि तो तोडून आपल्याला घरी आणायचा नाही. तसेच चुकून सुद्धा परिक्रमा आहे ती उलटी होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ज्या पद्धतीने घड्याळाला काटा फिरतो त्याच पद्धतीने आपल्याला प्रदक्षिणा या वडाला घालायच्या आहेत. जर वटसावित्रीची कथा वाचायला बसलात आणि पूर्ण वाचा, कोणाची ऐकणार असाल म्हणजे तर तीही तुम्ही पूर्ण ऐका नसाल, अर्धवट सोडून जाऊ नका, म्हणजे तुम्हाला या व्रताचं पण पूर्ण मिळणार नाही तर ते निष्फळ ठरेल. वडाचे झाड हे दीर्घायुष्य आणि विस्ताराच्या कुटुंबाचे प्रतीक मानले जाते. वड म्हणजे वडाचे झाड हे जे शेकडो वर्ष जगतं आणि वडाच्या झाडाला ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवतांचे रूप मानलं जातं. त्यांच्या मुळामध्ये ब्रह्म, कुडात विष्णू आणि फांद्यामध्ये शिव वास करत असल्याचे मानले जातं. वडाचं झाड हे 100 वर्षापेक्षा अधिक वर्ष टिकतं, म्हणून त्यांना दीर्घायुषी झाडाची पूजा आपल्या पतीचा दीर्घायुष्य मिळावं म्हणून व त्याच्या आरोग्य चांगले राहावं यासाठी पूजा केली जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीची ओटी भरताना गव्हाचा वापर करावा. जर तुमच्याकडे तांदूळ वापरत असतील तर हरकत नाही, पण 99% लोक फक्त गहूच वापरतात. शक्यतो गहूच वापरण्याचा प्रयत्न करा. गव्हानेच ओटी भरायची आहे आणि ही जी ओटी आहे ती सावित्रीलाच अर्पण करायची. अशा प्रकारे तुम्हाला ही पूजा पूर्ण करायची आहे. वटसावित्रीच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या वृक्षाला किंवा वटवृक्षाला इजा होऊ नये याची काळजी करायची आहे. तसेच व्रत करताना मनामध्ये नकारात्मक विचार, कोणाबद्दल काही द्वेष भावना मनामध्ये आणू नका. कोणाबद्दल काहीतरी वाईट विचार मनामध्ये आणून पूजा करू नका, त्याचा काही अर्थ होत नाही. जर महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी नवीन साडी नेसली आहे किंवा आपल्या लग्नातील जो शालू आहे तो नेसला आहे तरीही चालेल. चुडा मात्र हिरवाच घालायचा आहे. वटपौर्णिमेला वडाच्या पूजेनंतर 5 महिलांची ओटी भरू शकता किंवा तिथे 5 महिलांच्या ओटीमध्ये थोडेसे गहू किंवा एक आंबा आपल्याला द्यायचा आहे. त्याच 5 महिला आपल्याला सेम याच पद्धतीने गहू आंबा आपल्या ओटीमध्ये देत असतात. काही ठिकाणी 1 रुपयाचं कॉईन देखील टाकलं जातात. या दोन्हीपैकी तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. या दोन्ही पद्धती तुमच्याकडे नसतील तर तिथे ज्या महिला आहेत त्यांना तुमच्या ओळखीच्या नसतील तर त्यांनाही तुम्ही हळद कुंकू लावून त्यांची ओटी भरू शकता. पूजेनंतर घरी आल्यानंतर पतीला औक्षण करायचं आहे. त्यानंतर पर्यावरणाचा जो काही पुरणपोळ्याचा आपण जो काही स्वयंपाक केलेला आहे तो खाऊन आपला उपवास सोडायचा असतो. वटपौर्णिमेच्या दिवशी गोमातेला हळद कुंकू लावा, तिची पूजा करा, तिला नमस्कार करा, स्वतःच्या हाताने मुठभर गहू खाऊ घाला. त्याचबरोबर जाताना एखादी चपाती ताजी घेऊन जावा, तिला तूप गूळ लावून तो सुद्धा स्वतःच्या हाताने खाऊ घालू शकता. आता वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या शुभ मुहूर्तावर वडाच्या झाडाची पूजा करावी तर यंदा वटपौर्णिमेच्या 29 जून रोजी साजरी केली जाणार आहे. म्हणजे या दिवशी सोमवार आहे. वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा प्रारंभ आहे. रविवारी 28 जून रोजी ती पहाटे 3:06 ही पौर्णिमा ती सुरू होणार आहे आणि समाप्त मात्र 30 जून रोजी पहाटे 5:26 ही समाप्त होणार आहे. त्यामुळे उदयस्थितीनुसार 29 जून रोजीच आपल्याला ही संपूर्ण दिवसभर पौर्णिमा ही साजरी करायची आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी काही शुभ मुहूर्त आहेत. त्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी सगळ्यात शुभ मुहूर्त म्हणजे सर्वोत्तम मानला जातो तो सकाळची वेळ. पंचांगानुसार काही शुभ मुहूर्त दिले आहेत, जसे अमृत मुहूर्त, जसे 5:26 पासून ते 7:11 पर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे. त्यानंतर सकाळी 8:55 पासून ते सकाळी 10:40 पर्यंत आणि याच दिवशी अभिजित मुहूर्त आहे, म्हणजे 11:25 पासून ते दुपारी 12:30 पर्यंत असणार आहे. आता या वेळेमध्ये आपण वडाच्या झाडाची पूजा करू शकता, मात्र सकाळी 7:30 पासून ते 9 पर्यंत म्हणजे या 1.5 तासाच्या दरम्यान राहू काळ असल्याने शक्यतो या काळात पूजा करणं टाळायचं आहे. आणि हा राहू काळ सोडून आपण पूर्ण दिवसभर अगदी 6 ते 6:30 वाजेपर्यंत पूजा केलं तरीही चालतं. वडाचं झाड 100 वर्षापेक्षा अधिक वर्ष जगतं, म्हणूनच या दीर्घायुष्य झाडाची पूजा स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून आणि ते आरोग्यदायी राहावं यासाठी करत असतात.
वडाच्या झाडाची म्हणजे साक्षात ब्रह्म विष्णू महेश शिवशक्तीची पूजा करतो आणि आपल्या अंगावरील शुभ रंग पूजेची सकारात्मकता ऊर्जा निर्माण करत असतं, मनामध्ये संक्रमित करत असत. योग्य रंग परिधान केल्याने मनाला शांती लाभते, पती पत्नीमधील प्रेम वाढते आणि घरातील नकारात्मकता दूर होते. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा करते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.